हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. आता ऊन तर छान असं वाढत चाललेलं आहे आणि अशा उन्हामध्ये ना थोडेफार ढग आले की ते आपल्या मनाला आहे ना एकदम आनंद देणारे असतात. आणि आज मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे माझ्या फुलांची छान झालेली अशी वाढ. आता याला खूप छान असे छोटे छोटे व्हाईट कलरचे फुलं येतात आणि हे फुल देखील तुम्ही बघू शकता ते किती छान वाढलेलं आहे आणि याला खूप साऱ्या अशा कळ्या आलेल्या आहे. आता हे झाड तर मला काय 60 रुपीजला मिळालेलं आणि हे 30 रुपीजचे रोजची झाडं तर आहे ना मी थोडीशी खरेदीच करून घेतलेली ह्या झाडांची. आता आईकडून आणलेली झाडांची कटिंग तर मी तुम्हाला दाखवलीच त्यांची कशा प्रकारे ग्रोथ होते. पण आता आहे ना हे त्या दिवशी ते थोडंफार गाड्यावर आहे ना ते लोक फुलांची झाडं घेऊन आलेली आणि ते फुलं बघून ते फुलाची झाडं घेण्याचा मोह तर मला काही आवरलेला नाही. त्यामुळे थोडेसे पैसे खर्च करून आहे ना पुन्हा मी झाडंच खरेदी केले. कोणाला काही खरेदी करण्याची इच्छा असते, पण तुम्ही आहे की मला झाडं खरेदी करण्यात आणि फुलांची झाडं तर मला विशेष असे आवडतात. आता हे बघा इकडे छान असे मनी प्लांट आणि इकडे ना मोगऱ्याला देखील आहे ना खूप छान अशी. आणि रात्रीच्या वेळी जेव्हा मोगरा आहे ना हा फुलतो ना तेव्हा गॅलरीमध्ये खूप छान वास येतो आणि त्या वासाची तर मी पूर्णपणे वेडी झालेली आहे. त्याच्यामुळे मला मोगऱ्याचं झाड देखील आहे ना खूप छान असं आवडत असतं फ्रेंड्स. तर हे इकडे लावलेलं मोगऱ्याचं झाड हे तर आता जळून गेलेलं, पण तिथे छोटीशी त्याला आहे ना फांदी आलेली आणि ते खूप छान असं ग्रोथ होतं आहे. म्हटलं मग त्याला ते उपटून फेकण्यापेक्षा आहे ना त्याची छान अशी वाढ होते, तर आपण त्याला उगाच उपटून फेकायला नको. आता इकडे देखील आहे ना मोगऱ्याला खूप छान अशा कळ्या आलेल्या आणि ह्या बाजूला ठेवलेलं डस्टबिन आता तिथं पूर्णपणे भरलेलं आहे. आता त्याला घंटागाडीमध्ये देण्यासाठी थोडंसं लवकर उठावं लागेल आणि झाडांना पाणी देण्याचा ना हट्ट केलेला आणि सगळी गॅलरीमध्ये ना पूर्ण पाणी करून टाकलेलं. आता इकडे तुम्ही बघू शकता हे छोटंसं पेरूचं झाड आहे आणि या पेरूच्या झाडाला ना छान अशी फळं लागलेली. आता हे 100 रुपीजमध्ये मला 120 रुपीजमध्ये ना हे झाड मला मिळालेलं आहे आणि त्याला बघू शकता तुम्ही आत्ताच छान असे पेरू आलेले. आता हे नंतर ग्रोथ होईल की नाही हे तर मला काय माहीत नाही, परंतु ते बघूनच मी त्याला घेऊन टाकलेलं आणि तो जो गाडीवर ते प्लांट घेऊन आलेला मुलगा होता त्याने तर मला 100% गॅरंटी दिलेली की त्याला पेरू हे येणार. तर बघूया आता तुम्हाला देखील मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवेल. जर त्याला खूप छान प्रकारे असेच पेरू येत असले तर मी तुमच्यासोबत नक्की हा अनुभव माझा शेअर करेल की नक्की त्याला पेरू आले की नाही. आणि इकडे एक प्लांट आहे आणि हे आहे कुबेराचं प्लांट. ते थोडंसं सुकतं आहे आता, व्यवस्थित होत नाही आणि इकडेच मी त्याची कटिंग लावलेली आहे. आता त्याला छान त्याची माती वगैरे बदलायची आणि आहे चिनी गुलाब. आता याची फुलं देखील आहे ना खूप सारी एका बंचमध्ये येतात आणि इकडे असलेलं कडीपत्त्याचं झाड तर थोडं त्यामुळे चेंबल्या गेलेलं आहे, पण मग आता त्याला कुंडी आणेपर्यंत आहे ना त्याला त्यातच ठेवावे लागणार. आणि त्यानंतर या पुढची कामे. आता घरामध्ये ना खूप सारा पसारा झालेला होता आणि झाडू देखील मारायचा होता. आता फॅन देखील आहे ना मी पुसून घेतलेला आणि त्यानंतर लागले मी पुढच्या कामांना. आता छान अशी सोप्यावरची सगळं वस्तू आवरून घेतलेल्या. आता हे सकाळी स्विमिंगवरून आलेले आणि ना ते कपडे वगैरे ना त्यांनी सोप्यावर तसेच ठेवलेले. आता त्याला फायनली ते देखील मी आवरून घेते. हे बघा त्यांची बॅग देखील तिथेच आहे आणि आता पुढे मला कामे करायची आहे. छान असं सर्व घर आहे ना हे मी छान झटकून वगैरे घेतलेलं आणि नंतर आता तिथे झाडू मारून घेतले. आता कृष्ण तर झोपलेला होता त्याच्यामुळे मी देखील आहे ना कामांचा वेग थोडा आवरून घेते, पटपट आवरून घेते, कारण आहे ना तो उठला तर मला पुन्हा ही सगळी कामे करता येणार नाही आणि निवांत वेळ देखील भेटत नाही. त्याच्यामुळे ना तो झोपलेला असतो तोपर्यंतच मी सगळी कामे कशी माझी लवकर होतील याच प्रयत्नामध्ये असते. आता खाली तर सगळी कामे आवरून आलेली होती. आता वेळ होती वरच्या कामांची आणि वरची कामे तर तो झोपलेला असल्यामुळे पटकन होणार असं मला वाटतंय. तर बघूया आता त्याची झोप किती वेळ राहते आणि माझं काम लवकर होऊन मी देखील थोडाफार आराम करेल, कारण उन्हामुळे ना स्कूलमध्ये जाऊन आणि स्कूलमध्ये देखील ना थोडीफार दगदग असते, कारण एक्झामचं सीझन चालू आहे आणि एक्झामचं सीझन असलं तर फक्त एक्झाम नसते, त्यामध्ये पेपर चेक करणं आणि मेरिट लिस्ट बनवणं अशी कामे असतात. त्याच्यामुळे स्कूलमध्ये देखील ना वर्कलोड हा वाढलेला आहे, पण घरातली देखील तर कामे आपल्या मागे असतातच, ती देखील आपल्याला करावीच लागतात. तर फायनली ना सायंकाळची वेळ झालेली होती आणि कृष्णा देखील आत्ता उठेल असं मला वाटत होता. फायनली तो उठला आणि त्याला लागलेली होती भूक. तर सकाळी मी केलेला होता डाळ भात. म्हटलं चल आता नाश्त्यासाठी त्याला छान असा सकाळचा डाळ भात आणि थोडाफार आहे ना दूध घेऊन येते. तर तो उठून बसलेला मी छान असं घेऊन आलेली आणि माझ्यासाठी देखील आहे ना थोडंसं फ्रेश वाटावं यासाठी ना थोडा चहा घेऊन आलेली. मी आधी चहा पिऊन घेतलेला, तोपर्यंत त्याने ब्रश वगैरे केला आणि नंतर त्याने डाळ भात संपवला आणि नंतर आहे ना मला तो गेला होता त्याच्या आजीसोबत सायकल चालवायला खाली. आता फ्रेंड ही बेडशीट घेऊन येणं जवळपास आहे ना 2 आठवडे झालेले, पण यांना काही ना पिकोसाठी किंवा टीप मारण्यासाठी देण्याकडे ना माझा काही मुहूर्त लागत नाही आहे. घरातली कामे ही दिवसेंदिवस चालू असतात आणि आज करू उद्या करू असं करून करून आहे ना ह्या तरी वापरात येऊन जात आहेत, परंतु मी त्यांना आहे ना शिलाई मारण्यासाठी देणं तर मला काही जमत नाही आहे. आता बघूया आता ही फायनली मी हे कधी सक्सेस होतं देणं. आणि वेळ तर होत चाललेली होती, सायंकाळचा स्वयंपाक देखील आहे. तुम्ही बघू शकता त्यांची पूर्णपणे जॅकेट वगैरे त्यांनी ना थंडीचे बाहेर काढून
काढून ठेवलेले आणि त्यामुळेच हा पसारा दिसत होता. मी जेव्हा फायनली सगळे कपड्यांचं हे केलं वेगवेगळे, तेव्हा कळलं की त्यामध्ये कृष्णाची फक्त 2 टी-शर्ट आणि 1 पॅन्टच होती आणि ती पिंक कलरची माझी साडी. बाकी सर्व कपडे ही त्यांचीच होते. त्यांचे रुमाल देखील आहे ना त्यामध्ये आतमध्ये पडून जातात हँकी आणि नंतर तेव्हा जेव्हा त्यांना लागतात ना तेव्हा वेळेवर सापडत नाही, त्यामुळे ते थोडे थोडे चिडचिड करतात. आता हा जो रेड कलरचा ड्रेस मी तुम्हाला दाखवला हा कृष्णाच्या फर्स्ट बर्थडेचा आहे, त्यामुळे तो मी कोणाला देतही नाही आणि त्यामुळे कपड्यांचा पसारा आहे ना मी बऱ्याच जवळपास आहे ना मला हे कपडे आवरण्यासाठी ना 1 तास लागून गेलेला आणि कृष्णा देखील आहे ना छान असा बाहेर दंगा करत होता आणि त्याच्या खेळण्याचा आवाज तर मला येतच होता. आता त्याला वरती जर मी बोलवलं आणि माझ्यासोबत इथे बस असं जरी सांगितलं तर तो काय मला काम करू देणार नाही, म्हणून मी निश्चिंत होऊन आहे ना म्हटलं जाऊ दे त्याची आजी त्याला खेळवते, त्यानंतर आपल्याला तर सर्व घरातली कामे करायची आहे. आणि तो देखील उन्हाळ्यामध्ये ना थोडासा घरामध्ये थकल्यासारखं होतं त्याला आणि घरामध्ये ना थोडंसं उबाटेल वातावरण होऊन जातं. त्यापेक्षा मुले सायंकाळची थोडीशी सायकल वगैरे खेळली की त्यांना देखील अन्न पाणी हे छान पचतं. आता मुलांची ना स्कूलमध्ये असो की असे आपले स्वतःची मुलं असो, मी एक नोटीस केलं आहे की उन्हाळ्यामध्ये ना त्यांचा खाण्याचा जो स्पीड असतो किंवा खाण्याची जी त्यांची गरज असते ना ती खूप कमी झाली आहे आणि तो बऱ्याच वेळा स्कूलमधून टिफिन हा घरी घेऊन येतो. कारण आहे ना उन्हाळ्यामध्ये काय माहिती काय आपल्यासारख्यांना सुद्धा आहे ना जास्त असं जेवण वगैरे करू वाटत नाही. तसंच मुलांचंही झालेलं आहे. त्याच्यामुळे ना सायंकाळच्या वेळी तर मी त्याला चक्कर मारायला किंवा फायनली फ्रेंड बघा तुम्ही माझे सगळे ना कपड्यांच्या घड्या झालेल्या आणि ह्या घड्या घालण्यासाठी मला 1 तास लागून गेलेला आहे आणि कृष्णाचे पप्पा देखील आलेले आहे. आता करायची आहे मला स्वयंपाकाची तयारी. तर चला मग करूया स्वयंपाकाची तयारी. त्याआधी ना मी तुम्हाला एक अजून एक यामध्ये ना दुसरा ब्लॉग देखील दाखवते. त्यामध्ये ना माझ्या स्कूलची ना एक्झाम देखील चालू आहे, तर मुलांनी दिलेली काही ओरल त्याची देखील मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर मी आता चला घरामध्ये छान असं झाडू मारून घेते. वरचं घर तर पूर्णपणे आवरलेलं आहे. आता करायची आहे स्वयंपाकाची तयारी आणि खाली जाऊन करणार आहे मी स्वयंपाक. तर एक नवीन गोष्ट आहे ना मी माझ्या घरामध्ये आणलेली आहे जी आपल्या ब्लॉगसाठी देखील महत्त्वाची आहे. तर मी तुम्हाला ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि ती कशी आहे तुम्ही मला सांगा. तुम्ही देखील तुमचे हिवाळ्याचे कपडे हे आत्ता आवरून ठेवले आहे की मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स. तर हे बघा यांचे ना हे हिवाळ्यांच्या कपड्यांमुळेच आहे ना ही खरी तर खूप जास्त अशा पसारा दिसत आहे. आता 2 दिवस तरी ही गोष्ट आहे ना क्लीन आणि व्यवस्थित राहते की नाही हा तर एक प्रश्नच आहे. कारण बऱ्याच वेळा आहे ना मी वरती नसते तेव्हा कृष्णाला असं वाटतं की इथे माझे स्वतःचे कपडे आहेत आणि त्याच्यामुळे तो सगळे कपडे काढत असतो आणि इकडे ठेवलेले रुमाल देखील आहे ना हातपाय वगैरे धुवायला घेत असतो आणि त्याच्यामुळे ना तो जास्तच पसारा करत असतो. तर आज आहे रामनवमी, तर रामनवमीमुळे ना खाली तर मी छान असा देवारा आवरून घेतलेला आणि नैवेद्य वगैरे देखील दाखवलेला होता, परंतु वरती ना आम्ही छोटासा असा एक गणपती आणि राधाकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे. आता ती मूर्ती तर प्लास्टिक ऑफ पॅरेजची आहे, तर ती देखील मी छान अशी पुसून स्वच्छ केलेली आणि तेथे देखील आम्ही ना फुलं वगैरे वाहून घेतलेली. आता दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्लॉग देखील मी याच्यामध्ये थोडाफार शॉर्टमध्ये दाखवते आहे फ्रेंड्स. तर स्कूलमध्ये ना छान अशी एक्झाम घेऊन निवांत अशी बसलेली होती, त्यावेळी मी थोडाफार व्हिडिओ काढून घेतलेला. आता कृष्णा झोपलेला आणि झालेली होती 5ची वेळ, तरी देखील माझी कामे काही आवरायची नावं घेत नव्हती. कामं ही चालूच होती आणि फायनली ना उद्या कृष्णाच्या स्कूलमध्ये होतं थोडाफार प्रोग्राम, त्याच्यामुळे त्याला स्कूलमधून काही ड्रेस देण्यात आलेले होते. त्याच्यामुळे मी ते ड्रेस असे छान असे धुवून घेतलेले पाण्यामध्ये भिजवून आणि त्याचा युनिफॉर्म देखील धुवून घेतलेला आणि तो सुकत टाकायला गेली तर मी एक नवीनच पसारा बघितला. तो म्हणजे ना हवेने सगळे कपडे खाली पडलेले होते आणि कृष्णाने रात्री टाकलेले कुंड्यांना पाणी, त्याच्यामुळे माती देखील आहे ना गॅलरीमध्ये सर्व करून ठेवलेली होती. आता तुम्ही बघू शकता हा ड्रेस आहे ना कृष्णाला आहे ना स्कूलमधून मिळाला आहे, तर हा दुरून वेगळाच वाटतो आणि जवळ फक्त त्याच्यावर ना छान असे सिल्वर अशा टिकल्या चिपकवलेल्या आहेत. तर तो छान असा नाजूक हातानेच मी धुतलेला, कारण तो पूर्णपणे असा खराब होऊन गेला तर पुन्हा स्कूलमध्ये ओरडा भेटायची शक्यता आहे. त्याच्यामुळे स्कूलचे कपडे असल्यामुळे ते थोडेसे छान व्यवस्थित धुतलेलेच बरे. मी त्यांना छान असे भिजवून घेतलेले आणि लाईट हातानेच धुवून काढलेले, मशीनमध्ये त्याला तर काही टाकलेलं नाही आणि वरती धुतले, त्याच्यामुळे ते पटकन होऊन देखील गेलेले. आता त्यांना धुवून सुकत टाकते आणि त्याचा युनिफॉर्म देखील धुतलेला आहे मी, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. कारण आहे ना आत्ता उन्हाळ्याचे दिवस जरी असले आणि आता फायनल ना मुलांना थोडंफार गार्डनमध्ये स्कूलमध्ये नेत आहेत, तर तो तर पूर्णपणे ना कपडे हे खराब करून आणतो आणि कधी जेवणामध्ये सॉस वगैरे दिला तर आहे ना रुमालाला पुसण्याच्या ऐवजी मुलं बऱ्याचदा आहे ना इकडे तिकडे सांडवून घेतात आणि त्याने देखील आहे ना त्यांचे कपडे ना खूप सारे खराब होऊन जातात. त्याच्यामुळे त्याचे जरी 3 युनिफॉर्म असले तरी ते वेळोवेळी मी नेहमी हे धुवत असते आणि जेणेकरून आपलं बाळ देखील आहे ना स्कूलमध्ये छान आणि व्यवस्थित जाईल, ही तर प्रत्येकाची इच्छा असते. आणि त्या ड्रेससोबत आहे ना एक व्हाईट कलरचं शर्ट मिळालेलं आहे आणि एक छोटासा टाय मिळालेला आहे, जेणेकरून तो उद्या मी त्याला रेडी करून आहे ना सकाळी त्याचा तो प्रोग्राम आहे. आता तो प्रोग्राम कसला आहे
तर सिनियर के जीच्या मुलांना सँडअप असतो, जसं आपल्या 10वीला दिला जायचा आपल्या वेळेमध्ये. आता तो आहे ना सिनियर के जीच्या मुलांना दिला जातो, जो आपल्याला 10वीला दिला जायचा. आता आहे ना जग इतकं फास्ट होऊन गेले. पहिले तर आपण 7वीपर्यंत व्यवस्थित स्कूलमध्ये देखील जात नव्हतो आणि आता इंग्लिश मीडियममुळे ना मुलांना बऱ्याच अशा गोष्टी माहिती पडल्या ज्या आपल्याला आहे ना 5वी 6वीला माहिती पडलेल्या आहे. आणि मोबाईलमुळे देखील मुले आहे ना ही खूप ॲडव्हान्स झालेली. तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा तुमच्याच घरातला सिंपल असा एक छानसा व्हिडिओ आहे, तर प्लीज मला सपोर्ट करा. बाय.